प्रत्येक पदार्थामागे काहीतरी आठवण असतेच, हो की नाही? कोणी याला गव्हाची खीर म्हणतं, कोणी लापशी म्हणतं, कोणी मोठ्या जाड किंवा जोड गव्हाची खीर करतं. माझ्याकडे रेडीमेडच होतं खिरीचं, तर मी हे आणलं होतं आणि खूप दिवस झालं खीर बनवलंच नाही. चला म्हटलं आज खीर बनवूयात. तर थोडंसं ते भाजून घेतलं, थोडंसं तूप टाकलं, मग अजून छान खरपूस भाजून घेतलं, मग बदाम घेतले, थोडंसं खोबरं घेतलं आणि 2-3 विलायची घेतली आणि साखरेसोबत ते बारीक कुटून त्याची पावडर करून घेतली. खरं तर की नाही, लहान असताना ही लापशी की नाही मंदिराबाहेर मिळायची, म्हणजे कुठला तरी ग्रंथ लावलेला असायचा गावामध्ये आणि त्याची समाप्ती असेल किंवा एखादं कुठलं कांड असेल, तर ते एक कांड समाप्त झाल्यानंतर ही अशी लापशी मिळायची, तीही बदामाच्या पानावर. आणि आम्ही कधीही पोथीला न जाणारे, ग्रंथ ऐकायला न जाणारे, मात्र तेव्हा ऐकायला बसायचो 4 वाजल्यापासून, अगदी शाळा सुटल्यापासून. आणि बदामाच्या पानावरती खीर प्रसाद म्हणून घ्यायची. त्याची टेस्ट ही खूप वेगळी होती. तशी टेस्ट येत नाही, पण तरी पण आता हा बनवायचा प्रयत्न. तर थोडंसं तूप टाकलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आणि गुळाचं पाणी गुळवणे अगोदरच मी करून घेतलेलं होतं. आणि ते बदाम आणि जी विलायचीची पावडर होती ती टाकून घेतली आणि त्याच्यानंतर 2 शिट्ट्या दिल्या. 2 शिट्ट्या दिल्यानंतर मग छान अशी खीर तयार झाली. ही थोडीशी गरम असताना की नाही अशी पातळ दिसते, पण थोडीशी निवल्यानंतर मात्र छान घट्ट जाडसर होते. तर अशी बनवली होती मी खीर. चला भेटू आता आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.